नमस्कार, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये. आज मी तुम्हाला पुदिना स्टोअर करण्याचे 2 सोपे उपाय आणि झटपट पुदिना चटणी बनवून दाखवणार आहे. ही चटणी पाणीपुरी, समोसा, भजी किंवा आप्यांसोबत खूप छान लागते. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पुदिना निवडून घ्यायचा आहे. पिवळी किंवा खराब पानं आपल्याला त्याची काढून टाकायची आहे. फक्त ताजी आणि हिरवी पानं ठेवायची आहे. तुम्हाला एक छोटी टिप सांगते, जर तुमच्याकडे जागा असेल तर पुदिन्याच्या काड्या मातीमध्ये लावल्यात तरी त्या पटकन वाढतात. मग घरातच नेहमी आपल्याला ताजा पुदिना मिळतो. तर बघू शकता, आता ही सगळी पुदिन्याची पानं मी काड्यांपासून तोडून घेतली आहे. असं केल्याने पुदिना स्वच्छ धुवायला आणि वापरायला सुद्धा सोपं पडतं. आता ही सर्व पानं आपण स्वच्छ धुवून घेऊ. बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्व पानं घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिटे तरी यामध्ये आपल्याला अशीच बुडवून ठेवायची आहे. यामुळे त्यावरची जी माती असते, घाण धूळ जी बसलेली असते, ती सर्व खाली पाण्यामध्ये राहते आणि वरचेवर आपल्याला सर्व पुदिना उचलून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता, ह्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला धुवून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही नळाखाली धुतलं तरीसुद्धा चालेल, पण आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पुदिना धुवून घ्यायचा आहे. इथे सर्व पानं मी धुवून घेतलेली आहे पुदिन्याची. आता ते एका टोपलीमध्ये मी पाणी सर्व निथळायला ठेवलेलं आहे. सर्व पाणी निथळल्यानंतरच आपल्याला हा एका कॉटनच्या सुती कापडावरती सर्व पुदिना आपल्याला पसरवून ठेवायचा आहे, म्हणजे तो सुकला जातो. तर इथे मी कॉटनची ओढणी घेतलेली आहे, त्यावरती सर्व पानं टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हा पुदिना सुकवून घ्यायचा आहे. तर इथे सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे 8 ते 10 दिवस पुदिना कसा स्टोअर करून ठेवायचा आणि यानंतर तुम्हाला समोर दिसणारच आहे की आपण 12ही महिने पुदिना कसा वापरू शकतो. तर त्याची पद्धत मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी जे आपण सुरुवातीला स्टोअर करणार आहोत पुदिना 8 ते 10 दिवसांकरिता, त्यासाठी आपल्याला फक्त ही पानं अर्धी सुकवून घ्यायची आहे. एकदम कोरडी करून आपल्याला घ्यायची नाही. यामधील फक्त आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि अर्धा सुकल्यानंतर हा पुदिना आपण स्टोअर करणार आहोत. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता, पूर्ण असा कोरडा झालेला नाही पुदिना, त्यामध्ये थोडंसं पाणी आहे. तर आता लगेचच आपण हा पुदिना स्टोअर करायला घेऊ. तर मी इथे एक कंटेनर घेतलेला आहे, त्यामध्ये खाली टिश्यू पेपर टाकायचा आणि त्यानंतर त्यावरती सर्व पुदिन्याची पानं आपल्याला टाकून घ्यायची. यामध्ये पुदिना भरताना आपल्याला एकदम गच्च असा बॉक्स भरायचा नाही, अर्धाच बॉक्स आपल्याला भरायचा आहे. एकदम जर गच्च असा बॉक्स आपण भरला तर ते पानं लवकर खराब होतात. आता यावरती परत एक टिश्यू पेपर टाकायचा आणि झाकण लावायचं आहे आणि हा डब्बा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही पुदिना 8 ते 10 दिवस स्टोअर करू शकता. आता पुदिना स्टोअर करण्याची दुसरी पद्धत बघूया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कॉटनच्या कपड्यावरती सर्व पुदिना आपल्याला पसरवून ठेवायचा आहे आणि 1 ते 2 दिवसांकरिता हा पुदिना आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचा आहे. एक लक्षात ठेवायचं, हा पुदिना उन्हामध्ये ठेवायचा नाही. उन्हामध्ये जर ठेवला तर सर्व पानं काळी पडतात. त्यामुळे फॅनच्या हवेमध्येच आपल्याला हा सर्व पुदिना सुकवून घ्यायचा आहे. पुदिना वाळायला जास्त वेळ लागत नाही, अगदी एका दिवसामध्ये सुद्धा हा पुदिना वाळून तयार होतो. तर इथे बघू शकता, एका दिवसामध्ये छान असा हा पुदिना सर्व वाळलेला आहे आणि वाळल्यानंतर अगदी कमी तयार होतो. तर आता इथे हाताने सुद्धा छान क्रश होतो हा पुदिना. पण आपण हा मिक्सर जारमध्ये टाकून एकदा फिरवून घेऊया, याची पावडर बनवून घेऊया. त्याआधी मी तुम्हाला दाखवते आपण काल स्टोअर केलेला पुदिना. तर बघू शकता, आजचा दुसरा दिवस आहे. तर किती हिरवागार आणि ताजा हा पुदिना आहे. अगदी मस्त असा हा पुदिना 7 ते 8 दिवस राहतो, त्याला काहीही होत नाही. तर आता आपण ही पुदिन्याची पावडर बनवून घेऊया. मिक्सर जारमध्ये टाकून हा सर्व पुदिना आपल्याला बारीक भरडून घ्यायचा आहे. अगदी जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला बारीक करायचा आहे. तर इथे बघू शकता, आपली पुदिन्याची पावडरसुद्धा तयार आहे. मस्त अशी बारीक ही पावडर तयार झालेली आहे. पण त्यावरती ज्या काड्या आणि जे बारीक झालेले नाही, ती आपण एका चाळणीमध्ये टाकून चाळून घेणार आहोत किंवा हाताने असं क्रश करून घेणार आहोत. अगदी चहाची मी गाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाकून हा पुदिना बारीक करू शकता. जो राहिलेला आहे तो अगदी मस्त असा हा बारीक होतो. तर इथे पुदिन्याची चटणीसुद्धा तुम्हाला मी दाखवते. फ्रेश पुदिना चटणी बनवण्यासाठी इथे अर्धा कप पुदिना, अर्धा कप कोथिंबीर आणि सोबतच 10 ते 12 लसूण, अर्धा इंच आलं, 2 हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे.
त्याचसोबत आपल्याला यामध्ये आईस क्यूब घालायचे आहेत 2 ते 3 आणि झाकण लावून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। जेवढी शक्य होईल तेवढी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही चटणी तुम्ही पाणीपुरी, समोसा, भजी, सँडविच, डोसा किंवा आप्यांसोबत खाऊ शकता। खूप छान लागते। आणि इथे छोटीशी टिप तुम्हाला मी देते, चटणीचा रंग जर हिरवाच आपल्याला ठेवायचा असेल तर यामध्ये आपल्याला आईस क्यूब किंवा फ्रीजमधले थंडगार पाणीच यूज करायचे आहे। रूम टेम्परेचरवरचं पाणी टाकायचं नाही। थंड पाणी यूज केल्यामुळे चटणीचा रंग जसाच्या तसा हिरवागार असा राहतो। मी ही चटणी गरमागरम आप्यांसोबत खाणार आहे आणि ही चटणी तुम्हाला कशासोबत खायला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर आज आपण पाहिलं पुदिना 8 दिवस ताजा कसा ठेवायचा, सुक्या पुदिन्याची पावडर कशी बनवायची आणि झटपट पुदिना चटणी कशी बनवायची। या तिन्ही पद्धती खूप सोप्या आहेत आणि किचनमध्ये खूप उपयोगी आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।